जिल्ह्यामध्ये सातारा भागाकडे असल्यामुळं सर्वप्रथम या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोल्हापूर, सातारा, पुण्यातल्या की तुमच्याकडं मात्र 19 एप्रिलपासून ते 25 एप्रिलच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे। पुणेकरांना गारपीट बघायला भेटणार आहे, साताऱ्याला गारपीट पाहायला भेटणार आहे, कोल्हापूरवाल्यांना भेटणार आहे। या पन्हाळा किल्ल्यावर देखील पाऊस पडणार आहे। म्हणजे 22-23 तारखेला ह्या इथं सगळं पाणी साचलेलं दिसतं, म्हणून हे पन्हाळा गडच्या परिसरातली लोकांनी देखील हे अंदाज लक्षात घ्यायचा। मग राज्यात सांगायचं झालं तर ज्यांचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल तर तुम्ही काय करा, 19 एप्रिलपर्यंत काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 20 तारखेपासून 20 एप्रिलपासून ते 21, 22, 23, 24, 25 एप्रिल दरम्यान काही काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार, काही ठिकाणी गारपीट होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मग सांगायचं झालं तर आपण विदर्भाकडे बोलू। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्यांच्यानंतर अकोला, बुलढाणा, वाशिम ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 22, 23, 24, 25च्या दरम्यान काही ठिकाणी गारपीट होणार, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी सोडून देईल, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं, त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 21, 22, 23, 24, 25च्या दरम्यान तुमच्याकडे काही ठिकाणी गारपीट होणार, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही भाग सोडून देखील देईल, म्हणून तुमचे कांदे असेल तर तुम्ही काय करा, 20 तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा, कारण की 20 ते 25च्या दरम्यान तुमच्याकडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार। तसेच मुंबई, पुणे, इगतपुरी, अहिल्यानगर, संगमनेर ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पुणेकडल्या शेतकऱ्याला 2, बारामती, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पाथर्डी ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर शिर्डी, कोपरगाव, राहता ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडं 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे कांदे असेल झाकून काढून ठेवा, कारण की 21, 22, 23, 4 दिवस काही ठिकाणी गारपीट बघायला भेटेल, काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी वारं देखील खूप सुटणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली ह्या परिसरातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 21 तारखेपर्यंत 21 एप्रिलपर्यंत तुमची हळद असेल, गहू असेल,